85 लाखाच्या लखनची पोळ्याच्या निमित्ताने गावात ग्रँड एंट्री। राज्यात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती गाजवणाऱ्या लखनची आज पोळ्याच्या निमित्ताने ग्रँड एंट्री झाली। 2 वर्षात 150 बैलगाडा शर्यतीमध्ये तब्बल 70 लाखांचे बक्षीस लखनने मिळवले। लखन हा 3 वेळा हिंद केसरी ठरला आहे। महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यती आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या लखनचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय आयर यांनी। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा सर्वात जो मोठा सण म्हणून जो साजरा केला जातो तो बैलपोळा आहे। कारण की आपण जर पाहिलं तर आज बैलपोळा आहे, त्यानिमित्त मात्र महाराष्ट्रामध्ये जे आहे तर प्रत्येकाच्या घरी जे आहे ते शेतामध्ये दिवसभर वर्षानुवर्ष बैल जो आहे ते शेतामध्ये राबवत असतो। ज्याप्रमाणे शेतकरी राबवतो त्याचप्रमाणे बैल देखील त्याच्या शेतामध्ये राबवताना आपल्याला दिसत आहे। मात्र आज जे आहे ते ह्याच बैलाचा आज सण आहे, बैलपोळा म्हणून हा उत्साह आहे तो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। आज मी छत्रपती संभाजीनगर शहरातील लागूनच असलेल्या वरुड या ठिकाणी आलेलो आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी जो आहे तर एक शेतकऱ्यांकडे जो आहे तो एक मोठा मानाचा बैल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचं नाव देखील हिंद केसरी लखन म्हणून नाव देण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर हा बैल जो आहे ते जी काही बैलगाडीची रेस होती त्या रेसमध्ये तब्बल 3 वेळेस पहिला प्रथम क्रमांक त्याने ह्या बैलानेच मिळवलेला आहे। त्यामुळं जर आपण पाहिलं तर या जो काही मालक आहे त्या मालकाचं देखील नाव आणि गावात देखील त्याने रोशन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या बैलाविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करावं। सर, या बैलाविषयी काय सांगाल सर? हा बैल म्हणजे आमचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आम्हाला नाव मोठं केलेलं बैल आहे हा, आणि याला बैलगाडी शर्यतीतलं पूर्ण महाराष्ट्र ओळखतो आहे बैलाला। आत्तापर्यंत सेकंदचं मैदान, बिनजोडचं मैदान आणि 3 फेऱ्याचं मैदान असे जवळपास 150 मैदानामध्ये त्याने 1 नंबर केलेला आहे। आणि 3 वेळेस तो हिंदकेसरी झालेला बैल आहे। 3 वेळेस याने हिंदकेसरी मैदान 3 वेळेस जिंकलेले आहे। तसे मैदान त्याने 150 मैदानात 1 नंबर केला, हिंदकेसरी मैदानामध्ये 3 वेळेस 1 नंबर केला। मला सांगा की हा जो बैल आहे ते याला सांभाळण्यासाठी मोठा खर्च देखील लागतो, तर काय याला खाणंपिणं कसं असतं ते कशी तुम्ही निगा राखतात? पहिली गोष्ट, त्याला सांभाळण्यासाठी आमच्याकडे जवळपास 20 एक गायी आहे। 20 गायी आम्ही ठेवलेले आहे सांभाळण्यासाठी, त्याला म्हणजे दुधासाठी। मग त्याचं बाकी खुराक खूप महागडा आहे, त्याला सांभाळायलाच 3 लोक आहे। त्याला सेपरेट एक पिकअप गाडी आहे, ती समोर दिसते ती घेऊन जाण्यासाठी ट्रान्सपोर्टिंगसाठी त्याच्या। आणि म्हणजे त्याला रोज बदाम काजू वगैरे, त्याला रोजचं 10 लिटर दूध मिळत होतो। 1-2 किलो रोजची त्याचा एक खुराक असतो साधारण त्याचा वेगळा, आणि मग घास गवत येतो तो खातोच। सर, मला सांगा, महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 शर्यती तुम्हाला जिंकून दिलेल्या आहे। हिंदकेसरी 3 मैदान जिंकले, पण त्यानं 150 शर्यतीत 1 नंबर केला। 150 शर्यती जिंकलेल्या आहे त्याने, तब्बल 150 शर्यती जिंकलेल्या आहे। हो, त्याच्यामध्ये आमच्याकडे पदक आहे तेवढे त्याने जिंकले 150। सर, हे बैल खूप आक्रमक असतात। हे बघा, ते बैल आक्रमक नसेल, ते मारत नसेल, त्यांच्यातून अंगी चपळपणा नसेल तर ते पळू शकत नाही। आणि तो सर्व गुण संपन्न बैल आहे, त्याच्यात सगळे गुण आहे त्याच्यात, आणि तो शांतही तितकाच आहे। बरं, याला सांभाळायची तुम्ही कसरत कशी घेता? किती माणसं याला सांभाळायला लागतात किंवा कसं ते सोडबांध करतात? आता याच्यामध्ये ज्या लोकांना चांगली माहिती आहे असे 3 लोक त्याला सांभाळण्यासाठी सेपरेट आहे, स्पेशल। हो, ते रात्रंदिवस त्यासोबत असतात, त्याची काळजी घ्यायला असतात। त्यांना एक चांगला आम्ही वातावरणात गोठा बनवलेला आहे त्याच्यासाठी। त्याचे सगळे त्याला बांधायचं कुठं, सोडायचं कुठं, कशा मैदानात ठेवायचं, खाली माती कशी पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला सांभाळलं जातं। आतापर्यंत याने लाखो रुपयाचं उत्पन्न करून दिलं असं मला वाटतं। त्यांनी आत्तापर्यंत बक्षिसाची टोटल 70 लाख रुपयाचं बक्षीस आणि 14 टू व्हीलर गाड्या त्याने जिंकलेल्या आहे या बैलाने। नक्कीच 70 लाख आणि 14 टू व्हीलर, एवढं मोठं केलेलं आहे त्याने। आम्हाला पैशाचं नाही आहे, पण त्याने आम्हाला एक शर्यतीतलं खूप मोठं नाव कमवून दिलेलं आहे त्याने आम्हाला शर्यतीमध्ये। सर, आता आहे काही आणखी असे किती बैल आहेत तुमच्याकडे? आपल्याकडे इथं आता सध्या 4 बैल आपल्याकडे इथं आहे। माझ्याकडे सध्या 4 बैल आहे, आणि सगळे महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आहे आणि चांगल्या याच्यामध्ये पळणारे बैल आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी तब्बल त्यांच्याकडे वासरू आहे, पण हे महाराष्ट्रामध्ये छोटा लखनचं नाव ठेवलं आम्ही त्या लखनच्या पाठीमागं, त्याची आणि पुढं चालवावी म्हणून। तर हाही महाराष्ट्रामध्ये नाव आहे त्याचं चांगलं, छोटा लखन म्हणून पळाला। आता पण 3-4 मैदानामध्ये त्याने 1 नंबर केला। आता बाकीचे सगळे मैदानात जिंकले, गुलाल घेतले, आम्ही एवढं नाही काउंट करत। आम्ही त्या 1 नंबर कुठं केला बैलाने तेवढंच काउंट करतो सांगायचं। तर हा जो बैल दिसतो आपल्याला, ज्याचं देखील तुम्ही हिंद केसरी असं नाव दिलेलं आहे, काय नाव आहे त्याचं आणि याने किती शर्यती? हा बैल मागच्या वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यात पेडगाव गावाला मैदान होतं, तिथं तो हा पण बैल हिंद केसरी झालेला आहे। आणि हा आमचा 3 वर्षापूर्वी मी घेतलेला आमचा लाडका बैल आहे।
त्याच्या पायगुणानं आमच्याकडं सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या, चांगले पळणारे बैलही आले. एक मोठा आमच्याकडं आता एक 50 जनावरांचा गोठा याच्यानंतर आमच्याकडं तयार झाला, म्हणून त्याला आम्ही आता एक खुशीखुशीत एक कृतज्ञता म्हणून सांभाळतो. तर अनेक वेळेस असं देखील पाहिलं जातं की शर्यतीमध्ये जर बैल हारला किंवा तर त्या बैलाचं म्हणजे दृष्टिकोन पाहण्याचा वेगळा असतो, असं तर काही नाही ना? नाही काय आहे तुम्हाला सांगा, मला या बैलांनी आतापर्यंत खूप कमवून दिलं. अपेक्षापेक्षा जास्तही त्या शर्यतीत पळले, ते या ठिकाणी त्यांनी ते जिंकून दिलेलं आहे. म्हणून आता त्यांच्याकडून आपण खूपच अपेक्षा करणं हे मला चुकीचं वाटतं आहे. ज्या ठिकाणी आम्हाला वाटलं नाही या गावात जाऊन या शहरातली मोठी शर्यत त्यांनी जिंकायला पाहिजे, त्या ठिकाणी ते जिंकले. म्हणून एखाद्या वेळेस चुकून बैल हारला तरी आम्हाला त्याचं काही वाटत नाही किंवा आम्ही त्याच्यावर थोडं नाराजसुद्धा होत नाही. कारण तो बैल 150 शर्यतीत 1 नंबर केला म्हणजे खूप मोठी उपलब्धी आहे. आणि आता आम्हाला म्हणजे खूप काही अपेक्षा आहे असं काही त्यांच्याकडून नाही, पण ते पळतात, अजूनही चांगल्या स्पीडनंच पळतात ते. यांचं आयुष्यमान कसं असतं किंवा आता किती शर्यती तुम्हाला असं वाटतं की यांनी जवळपास तुम्हाला 150 शर्यती जिंकून दिलं आहे, यानंतर इथं किती देऊ शकतं आणि कसं असतं त्याचं नेमकं टाईम? मागच्या 3 वर्षापासून लखन हा महाराष्ट्रामध्ये टॉपला पळतो. अजून 3-4 वर्ष तो नक्कीच पळल. त्या पळण्यासाठी काय करावं लागेल आम्ही त्या सगळ्या गोष्टीची काळजी त्याची घेत असतो, आता पण घेतो. नक्कीच आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधील वरुड या गावामधील हे शेतकरी आहेत, करोडी या गावामधले हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे डबल आपण पाहिलं तर 3 ते 4 बैल आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांचा जो बैल आहे त्या बैलांनी 150पेक्षा जास्त शर्यती जिंकलेल्या आहेत आणि हिंद केसरीचा मान देखील 3 वेळ जिंकलेला आहे आणि लाखो रुपयाची त्यांना एक प्रकारचे त्याने उत्पन्नही दिलेले. उत्पन्नाला ते व्हॅल्यू देत नाहीत, मात्र एक प्रकारची जी शर्यत असते ती देखील महत्त्वाची असते आणि 14 टू व्हीलर देखील जिंकले आहेत. असं या गावातील वैशिष्ट्य असलेले एकमेव शेतकरी माझ्यासोबत आहेत. त्यांनी ज्या प्रकारे सांगितले की त्याचे खाण्या पाण्याची जी काही व्यवस्था आहे ती देखील करावी लागते. जवळपास 3 लोक त्या विशेष करून त्या बैलाला सांभाळण्यासाठीच आहेत आणि त्यांची राहण्याची व्यवस्था देखील वेगळी केली जाते, जेणेकरून त्याला कोणतीही प्रकारची इजा होऊ नये हे देखील काळजी त्यांनी घेतलेली आहे. संजय आहेर, लोकशाही न्यूज, छत्रपती संभाजीनगर.